साहेबांनी पाहिजे? आज कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण या ठिकाणी कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या आंदोलनाचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, याच्या आधी आमदार साहेब आंबा उत्पादक असतील, काजू उत्पादक असतील, या शेतकऱ्यांना कोकणातला न्याय मिळावा म्हणून आम्ही मुंबईला देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरती मोर्चा राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता. त्या ठिकाणी देखील गेलो होतो. त्यानंतर नवरदेव चित्रपटाचं प्रदर्शन नारायणगावला या ठिकाणी झालं, कारण शेतकऱ्याच्या मुलांची लग्न त्या ठिकाणी होत नाहीत. त्याही ठिकाणी राजू शेट्टी साहेब आले होते. पुण्यात देखील देऊळ बंद टूचं प्रदर्शन राजू शेट्टी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण पाहिलं. आणि या सगळ्या गडबडीमध्ये आम्ही होतो. कांद्याच्या संदर्भामध्ये आम्ही देखील सातत्यानं त्या ठिकाणी भूमिका मांडत होतो. सकाळ उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत झोपेपर्यंत आम्ही 24 तास फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यासाठी काम करणारी मंडळी आहोत. माझा पूर्व इतिहास देखील आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे. असं काही नाही, मीडिया समोर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कुठंतरी देखावा करण्यासाठी कुठल्या गोष्टी आम्ही करत नाही. प्रामाणिकपणा आणि इमानदारी ही रक्तात असावी लागते. राजकीय पक्षांचे अनेक ऑफर आम्हाला देखील आलेले आहेत, फार पुराव्यानिशी मी सांगेन. परंतु मला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जायचं नाही. याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो, देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. आजपर्यंत अनेक प्रकारची सरकार आली. मी मागाशी पण सांगितलं, काँग्रेस एकपट नालायक होतं आणि भाजप दुप्पट नालायक निघालं. काय हौसेनं केला पती आणि त्याला फुटली रागात पिती, असा तो प्रकार झाला. आम्हाला वाटलं हे फार नालायक आहेत म्हणून आम्ही यांना मतं दिली आणि यांना सत्तेत बसवलं. परंतु हे त्याच्याही पुढचे नालायक निघाले. परंतु आधीच्यांनी जर नीट झक मारली असती तर आज ही वेळ आलीच नसती. हे मला स्पष्टपणाने या ठिकाणी सांगायचंय. आज ऊसाचा जसा FRPचा कायदा झाला, त्या संदर्भात कांदा बटाट्याच्या बाबतीत तरी किमान हमी भावाचा कायदा होणं गरजेचं होतं. मग ज्यांनी याच्या आधी सत्ता उपभोगल्या त्यांच्या हाताला काही वास्तवातच बोलतोय. अहो, मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही, लक्षात घ्या. कांद्यावरच बोलतो. थांबा, हे बघा, एवढी मिरची कोणत्या पक्षाच्या लोकांना झोंबायची काही गरज नाही. हे वास्तव सत्य आहे, एक लक्षात घ्या. हे बघा, हे विचार मांडण्याचे मला अधिकार आहेत. तुम्ही बोलायचं नाही, मी कोणाचं नाव घेत नाही. कुठल्या पक्षाचे कोण असतील मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. हे वास्तव सत्य आहे की या आधी देखील स्वामीनाथन आयोग काँग्रेसच्या काळामध्ये नेमला. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या शेतकरी बांधवांना मला सत्य सांगायचंय. आणि काँग्रेसच्याच काळात त्याच्या शिफारसी त्या ठिकाणी दिल्या, परंतु काँग्रेस सरकारनं तो स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. ही भूमी शरद जोशी साहेबांची भूमी आहे. मला सत्य सांगायचंय, शरद जोशी साहेबांचा विचारच घेऊन आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहोत. आणि स्वामीनाथन आयोग जर तुम्ही लागू केला असता काँग्रेसने, तर आज ही परिस्थिती आली नसती. भाजपनं देखील जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आम्ही सत्तेत आल्यानंतर 1.5 हमी भाव देऊ उत्पादन खर्चाच्या. भाजपनं देखील आपली फसवणूक केली. मला कोणाचीही बाजू घ्यायची नाही. सगळ्यांनी आम्हाला कसं फसवलंय हेच मला या ठिकाणी सांगायचंय. आणि वास्तव सांगण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी प्रामाणिकपणे हे करतोय. आज जसं ऊसाच्या बाबतीमध्ये कायदा झाला, त्या संदर्भात कांदा बटाटा हा काही नाशवंत माल नाही. भाजीपाला वगैरे बाकीच्या ठिकाणी मी समजू शकतो. या संदर्भात जरी काही भूमिका तुम्ही घेतली असती तर ही कांद्याच्या संदर्भात आंदोलन करण्याची पहिलीच वेळ आहे. याच्या आधी आंदोलन झालीच नाही का? मला म्हणायचं नाही. मी मागाशी सांगितलं भाजप दुप्पट नालायक निघालंय. मला हे सांगायचंय की ही फरफट नक्की थांबणार कधी? किती दिवस तुम्ही शेतकऱ्यांना फसवणार आहात? किती दिवस दिशाभूल करणार आहात? हे बघा, प्रत्येक जण वेगवेगळ्या डोक्यात घेऊन या ठिकाणी आलेलं आहे. हे खरं बोलणं गरजेचं आहे. तुमचं राजकारण किती प्रामाणिकपणे शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे आणि किती डोक्यात राजकारण आहे. मग हे सगळं जर एवढी इमानदारीने एवढा प्रामाणिकपणा होता तर इतक्या दिवसात का झालं नाही? माझं तर म्हणणं आहे, मगाशी सोन्याचा कोणी उल्लेख केला, आता सोनं सुद्धा गरीबाला लग्न करणं अवघड झालं. कांद्या डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, CNG वाढलं, सगळं वाढलं. फार खता औषधाच्या किमती वाढल्या. काय स्वस्त राहिलं तेवढं मला सांगा. काल मी झेरॉक्स मारायला गेलो, झेरॉक्स सुद्धा 3 रुपये झाली रुपयाची. काही स्वस्त राहिलं नाही. मग आज शेतकऱ्याचाच माल स्वस्त का? याला कालचे राज्यकर्ते जबाबदार आहे आणि आजचे तेवढेच जबाबदार आहे. कारण आज जे सत्तेमध्ये आहेत आपण त्यांच्याच नावाने बोंबलणार. कारण आज तुमच्या हातामध्ये अधिकार आहे. त्याच्यामुळे निश्चितपणानं हे आजच्या सरकारचं अपयश आहे. आत्ताच्या घडीचं जे काही प्रकार सुरू आहे त्याला राज्यातलं आणि केंद्रातलं जे भाजपचं सरकार आहे हे याला जबाबदार आहे. परंतु याच्या आधी सुद्धा खूप काही चांगलं घडलं असं समजायचं कारण नाही. आमचा झालाय फुटबॉल, इकडून लाद घातली का तिकडं आणि तिकडून लाद घातली का इकडं. त्यामुळं हे खरं खरं जरा सांगायला शिका. आणि राहिला प्रश्न, काही लोक म्हणले असं झालं तसं झालं,
त्या नंदी चौकामध्ये पहिल्या 5 आरोपींमध्ये मी पण आहे, हे लक्षात ठेवा. रात्रभर मी पण रस्त्यावर झोपलोय, माझे सहकारी पण झोपले. पण कुठलंही काम आम्ही क्रेडिट घेण्यासाठी कधीच करत नाही. जिथं जिथं समाजाचा प्रश्न येतो, गोरगरिबाचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा प्रश्न येतो, आम्ही या ठिकाणी आज छातीडोकपणे सांगतो, सगळ्यात जास्त गुन्हे प्रभाकर बांगरच्या अंगावर आहे. माझ्यावर हल्ला झालेला सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. मला कोणाची काही टिमकी वाजवायला मी या ठिकाणी उभा राहिलेलो नाही. मला कोणाचंच बी धरायचं नाही, पण प्रामाणिकपणाने इमानदारी राखतात असते पाहिजे. अरे किती दिवस शेतकऱ्यांची फटफट चालू ठेवणार आहात? कुठंतरी इमानदारी ठेवा. फक्त राजकारणासाठी काही गोष्टी करू नका, मला हे सांगायचंय. आणि म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभा आहे. खरं बोललं की माणसाला मिरच्या लागत, खरं बोललं का म्हणतात ना, सख्या आईला राग येतो. मला कुणाला नाव ठेवायचं नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही माझे काही दुश्मन नाही आहात, काय बांधा शेजारी बांध नाही. आणि कांद्याच्या प्रश्नावरती आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी सरकारनं 15 रुपये 80 पैशानं सांगितलं नाफेड मार्फत खरेदी करा. नाशिक पुरताच फक्त निर्णय झाला का? अख्ख्या राज्याला तो लागू होत नाही का? आणि मग तुम्ही प्रामाणिकपणे राज्यातल्या सगळ्या बाजार समित्यांमध्ये हा निर्णय लागू करायला पाहिजे होता तात्काळ. आता परवा अमित शहांची बैठक झाली यांची सगळ्यांची, आणि अजून 10 दिवसाची मुदत मागताय तुम्ही. 10 दिवस जाणार त्याच्यामध्ये. आधीच किती शेतकऱ्यांचं वाटोळं झालंय. याच्या आधी देखील ज्या ज्या शेतकऱ्यांनी इथं माल आणून विकलाय त्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय, किती वाटोळं झालंय. मागाशी सुद्धा आम्ही आमदार साहेबांशी बोलत होतो, सभापतींशी बोलत होतो की बाजार समित्यांकडे सगळं रेकॉर्ड आहे. या आधी ज्या शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी विकला गेलाय त्याही शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. इथून मागं ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलाय त्याही शेतकऱ्याला किमान 7 रुपये तरी किलो मागं अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आणि नाफेडच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या नाफेडच्या खरेदीप्रमाणे सगळ्याच बाजार समित्यांमध्ये कमीत कमी 16 रुपयाच्या पुढे कांद्याची खरेदी झाली पाहिजे. कारण उत्पादन खर्च जर 16 आणि 17 रुपये येत असेल तर शेतकरी आज पूर्णपणे तोट्यामध्ये आहे. या ठिकाणी ट्रॅक्टरचे दर वाढलेत, डिझेलचे आता रेट आपण डिझेलचे भाव किती वाढले आपण पाहिले. ट्रॅक्टरचे दर वाढले, आता बैल लोकांकडे राहिली नाही, ट्रॅक्टरनी शेतीची मशागत त्या ठिकाणी करावी लागते. आज ट्रॅक्टरचे दर त्याच्यामुळे वाढले, मजुरी वाढली, लाईट बिल वाढलं, खतांच्या किमती वाढल्या, औषधांच्या किमती वाढल्या, सगळं वाढलंय. आणि एका बाजूला जर कवडीमोल भावानं आमचा कांदा या ठिकाणी विकला जात असेल, कांद्याचंच नाही तर सगळ्या शेतीमालाच्या संदर्भामध्ये ही परिस्थिती आहे. कर्जमाफीचा मुद्दा देखील आपल्या समोर आहे. 30 जून ही तारीख सांगितलेली आहे. त्याहीमध्ये आमची संघटना अग्रेसर त्या ठिकाणी होती. प्रत्येक ठिकाणी आम्ही असतो. आम्हाला जर, मी परत एकदा इमानदारीने सांगतो, कोणाला काही वाटू द्या, आम्हाला जर राजकारण करायचं असेल तर निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक पक्षाकडनं ऑफर आहेत. परंतु आम्ही ती कुठल्याही पक्षात प्रामाणिकपणे सांगितलं, छातीला हा जो बिल्ला लावलाय, आमची अंत्ययात्रा निघल, तो छातीला बिल्ला लावूनच जाईल. सोयीप्रमाणे जर भूमिका घेणारी लोक असतील तर हे चालणार नाही. शेतकऱ्याला इमानदारीने न्याय मिळाला पाहिजे. ही शेतकऱ्याची फरफट थांबली पाहिजे. आम्ही कालही आंदोलनं करत होतो काँग्रेसच्या काळात, आणि आता भाजपच्या काळातही आम्हाला आंदोलनं करावी लागतात. शरद जोशी साहेबांनी जे शेतीचं अर्थशास्त्र सांगितलं त्या संदर्भात इमानदारीनं तशा पद्धतीने निर्णय घ्यायला कोणीही तयार नाही. फक्त राजकारण करू नका बाबांनो. आम्ही जर पोटतिडकीनं बोललो आणि इमानदारीने बोललो तर कोणाला वाईट वाटायचं या ठिकाणी कारण नाही. कांद्याच्या संदर्भामध्ये निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात झाला पाहिजे. निर्यातीच्या संदर्भात काही निर्यात शुल्क असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा रद्द झाल्या पाहिजे. ही देखील आमची प्रामाणिक भूमिका आहे. आणि या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक येत आहे. त्या संदर्भामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. मला कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही. आणि जेव्हा कधी काही वाटेल त्यावेळेला पाहून घेऊ, कोणी काय केलं आणि कोणी काय केलंय ते सगळ्याचा सातबारा त्यावेळेला काढू, असं काही समजायचं कारण नाही. आणि रोज उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इमानदारीनं प्रामाणिकपणानं शेतकऱ्यासाठी जीवाची बाजी लावून, आमदार साहेब हा छातीचा 5 रुपयाचा बिल्ला सुद्धा आम्हाला फुकट कोणी देत नाही. पदरचे 5 रुपये घालून हा बिल्ला छातीला लावतो. त्यामुळं एक लक्षात घ्या, आम्हाला कुठल्या पद मिळालं म्हणून कुठं 2 रुपये मिळाले अशातला भाग नाही. घरादाराचा विचार न करता, लेकरा बाळांचा विचार न करता आम्ही आमची काशीत घालीत असतो. त्याच्यामुळे ही तळतळ मनातून बोलते. म्हणून बाबांनो, इमानदारीनं ही शेतकऱ्याची फरफट थांबली पाहिजे. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याबरोबर सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि कर्जमाफीची मागणी देखील आम्ही आग्रहीपणे या ठिकाणी मांडतो. सरकारनं 30 जूनची तारीख दिलेली आहे. 30 जूनपर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर मग मात्र मागाशी सांगितलं तसं कांद्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल. नुसतं आंदोलन नाही
तर वेळ प्रसंगी इथं बसलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे, शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा आमच्या भनाजीनं त्या ठिकाणी एकट्यानं मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्र्याला सुद्धा 3दा नडलेली माणसं आहेत आम्ही. हे समजून घ्या, आमचा रेकॉर्ड तपासा असं काय. आणि पुढं पोलिसांना आम्हाला येरवड्याला न्यायचं तिथं येऊ दे. शोसाठी फोटोसाठी आंदोलन करणारी आम्ही माणसं नाही आहोत. आमचा रेकॉर्ड तपासा, आमच्यावरचे गुन्हे तपासा. त्यामुळं वेळ प्रसंगी माझ्यावर रस्त्यात आढळून हल्ले झालेत, माझ्या बापानं औषध घेतलंय, माझा बाप मारण्याच्या दारात होता, हे सगळ्या दुनियेने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी नौटंकी करणारा कार्यकर्ता नाही. इमानदारी आमच्या रक्तामध्ये आहे आणि शेवटपर्यंत इमानदारीने राहू. कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्तेमध्ये बसलेले राज्यकर्ते या ठिकाणी यांना सळोकी पळ करून सोडल्याशिवाय नाही. आता इथली राजकीय परिस्थिती मी सांगतो. शिंदे गटामध्ये शरददादा आहे, आमचे बाबाजी शेठ उद्धव ठाकरे गटामध्ये, आमचे दिलीप वळसे पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे, पलीकडचे आमदार भाजपमध्ये आहेत. ऐका ना, आता लोकप्रतिनिधींच्या घरामध्ये अहो मी वाईट काहीच बोलत नाही. थांबा जरा, थांबा. राजकीय परिस्थिती कशी आहे माझं म्हणणं एकच आहे. त्याच्यावर बोला. अहो लोकप्रतिनिधींच्या घरापुढे आंदोलन करायची म्हणजे कोणत्या घरापुढे करायची? खासदार शरद पवार पक्षाचे. अहो मी वाईट काहीच बोलत नाही. अरे काय अहो मी सांगतोय आंदोलन कोणत्या घरापुढे करायचं हा माझा प्रश्न. अहो ऐका सभापती महोदय, आंदोलन कोणत्या लोकप्रतिनिधीच्या घरापुढे करायचं हाही प्रश्न आहे आम्हाला. 4 तऱ्हेचे 4 आमदार आहेत. खासदार शरद पवार राष्ट्रवादीचे आहेत. असं नाही हो, वास्तव मांडलं तर काय वाईट आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.